भोंदू खरातची 5 तासांपासून एसआयटी चौकशी सुरू असल्याचं आपण पाहतोय। नीरज जाधव आणि कॅप्टन खरात यांची समोरासमोर चौकशी सुरू असल्याची माहिती आहे। चौकशी दरम्यान कॅप्टन खरात आणि नीरज जाधव मध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर नीरज जाधव आणि कॅप्टन खरात यांची पहिल्यांदाच समोरासमोर चौकशी होत असल्याची माहिती समोर येते। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। अभिजित, आपण पाहतोय गेल्या 5 तासापासून खरातची चौकशी सुरू आहे आणि अतिशय महत्त्वाची माहिती जी समोर येते ती म्हणजे या चौकशी दरम्यान कॅप्टन खरात आणि नीरज जाधव मध्ये शाब्दिक खडाजंगी झालेली आहे। नेमकं काय घडलंय? अगदी बरोबर आहे। दुपारी 2 वाजल्यापासून भोंदू बाबा कॅप्टन खरातची एसआयटीच्या टीम कडून चौकशी सुरू आहे। त्याचे महिलांचं लैंगिक शोषण असेल त्यासोबतच त्याच्या घरात सापडलेले लॅपटॉप, मोबाईल या सगळ्या संदर्भात त्याच्याकडे कसून चौकशी केली जाते, प्रश्नांची सरबत्ती केली जाते। तर दुसरीकडे नीरज जाधव ज्याच्यामुळे त्याचं हा सगळा भांडाफोड झालेला होता त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि आता जी माहिती समोर येते त्यानुसार नीरज जाधव आणि कॅप्टन खरातची समोरासमोर चौकशी करण्यात आली आणि या चौकशी दरम्यान नीरज जाधव आणि कॅप्टन खरात मध्ये शाब्दिक खडाजंगी देखील झाल्याची माहिती समोर येते। जे सगळ्यात महत्वाचं म्हणजे नीरज जाधव हा या सगळ्या प्रकरणातला अत्यंत महत्वाचा असा दुवा आहे। त्यामुळे नीरज जाधवकडे नेमकी काय काय माहिती आहे अशोक खरातच्या सगळ्या कारनाम्यांची त्याला आणि खरातला समोरासमोर बसून ही सगळी चौकशी एसआयटीच्या टीम कडून केली जाते। कारण हे सगळं प्रकरण जे आहे ते अतिशय गंभीर आहे। त्यामुळे नक्कीच अभिजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय भोंदू बाबा अशोक खरात आणि त्याचा जो ऑफिस बॉय आहे ज्याच्यामुळे हे सर्व प्रकरण समोर आलेलं आहे, नीरज जाधव यांच्या दोघांमध्ये आता खडाजंगी रंगली होती। या दोघांना आज चौकशीसाठी समोरासमोर बसवण्यात आलंय।